हाकललेली करोडपती पत्नी भाग 2. रात्रीचे 11 वाजले होते. देशमुख बंगल्याच्या भव्य बागेत सायली एकटीच बाकावर बसली होती. डोळ्यातून अश्रू वाहत होते. आज पुन्हा एकदा सर्वांसमोर तिचा अपमान झाला होता. तिच्या कानात अजूनही लोकांचे शब्द घुमत होते. गावातून आलेल्या मुलीकडून आणखी काय अपेक्षा करणार? देशमुख कुटुंबाची प्रतिष्ठा घालवली, पण सर्वात जास्त वेदना तिला आर्यनच्या शब्दांनी झाली होती. प्रत्येक वेळी काही ना काही गोंधळ का करतेस? सायलीने डोळे मिटले. लग्न होण्याआधी तिने किती सुंदर स्वप्न पाहिली होती. तिला वाटलं होतं की नवरा तिचा मित्र बनेल, तिचा आधार बनेल. पण इथे तर प्रत्येक दिवशी ती स्वतःला एकटी अनुभवत होती. ती हळूहळू उठली आणि खोलीत परतली. खोलीत आर्यन लॅपटॉपवर काम करत बसला होता. सायलीने धाडस करून विचारलं, आर्यन, तुम्हाला खरंच वाटतं का की मी या घरासाठी योग्य नाही? आर्यन स्क्रीनवरून नजरही हटवली नाही. सायली, मी सध्या खूप व्यस्त आहे. फक्त एक उत्तर द्या. आर्यनने दीर्घ श्वास घेतला. तू चांगली आहेस, पण या जगासाठी तयार नाहीस. हे ऐकताच सायलीचा चेहरा उतरला. म्हणजे तुला अजून खूप बदलायला लागेल. सायली काही बोलली नाही. ती शांतपणे बाल्कनीत जाऊन उभी राहिली. त्या रात्री ती खूप विचार करत होती. मी नेहमीच रडत राहणार का? लोकांच्या टोमण्यांपासून पळत राहणार का? माझी ओळख फक्त गावंढळ मुलगी इतकीच आहे का? अचानक तिला तिच्या वडिलांचे शब्द आठवले. मुली, परिस्थिती कधीच माणसाला लहान करत नाही. माणूस स्वतः हार मानतो तेव्हा तो लहान होतो. सायलीने अश्रू पुसले. त्या क्षणी तिच्या मनात एक निर्णय पक्का झाला. बस, आता पुरे झालं. मी कोणासाठी बदलणार नाही, पण स्वतःला सिद्ध करण्यासाठी नक्की बदलेन. दुसऱ्या दिवशी सकाळी ती नेहमीपेक्षा खूप लवकर उठली. तिने इंटरनेटवर इंग्रजी शिकण्याचे व्हिडिओ पाहायला सुरुवात केली. नवीन शब्द वहीत लिहून काढले. ती आरशासमोर उभी राहून इंग्रजी बोलण्याचा सराव करू लागली. गुड मॉर्निंग, हाव आर यू? सुरुवातीला ती अनेकदा चुकली, पण हार मानली नाही. काही दिवसांनी तिने बिझनेस, व्यक्तिमत्व विकास आणि संवाद कौशल्य यावरची पुस्तकं वाचायला सुरुवात केली. विक्रम देशमुख हे सगळं शांतपणे पाहत होते. एक दिवस त्यांनी तिला विचारलं, सायली, एवढी मेहनत का करते आहेस? सायली हसली. बाबा, मला स्वतःला सिद्ध करायचं आहे. विक्रमांच्या डोळ्यात अभिमान दिसू लागला. पण दुसरीकडे कियारा चिंतेत पडली होती, कारण तिने पहिल्यांदाच सायलीच्या डोळ्यात आत्मविश्वास पाहिला होता. ही मुलगी बदलत आहे, ती मनात म्हणाली. जर ही अशीच पुढे गेली तर माझी योजना फसणार. मग कियाराने आणखी मोठा डाव आखला. काही दिवसांनी देशमुख कुटुंबात एक महत्त्वाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्या कार्यक्रमाला अनेक उद्योगपती, पत्रकार आणि गुंतवणूकदार येणार होते. कियाराने गुपचूप एक खोटी योजना तयार केली. तिने घरातील एक अतिशय मौल्यवान हिऱ्याचा नेकलेस लपवून ठेवला आणि सर्वांसमोर जाहीर केलं, माझा नेकलेस चोरी झाला आहे. संपूर्ण घरात खळबळ उडाली. सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. काही वेळाने एक नोकर घाबरत धावत आला. मॅडम, हा नेकलेस सायली मॅडमच्या कपाटात सापडला आहे. क्षणात सर्वजण स्तब्ध झाले. सायलीच्या पायाखालची जमीन सरकली. काय? हे अशक्य आहे. माधवी संतापल्या. सायली, आम्ही तुला इतका विश्वास दिला आणि तू चोरी केलीस? नाही आई, मी काहीच केलं नाही. आर्यनचा चेहरा रागाने लाल झाला. पुरावा तुझ्या कपाटात सापडला आहे. सायली रडत म्हणाली, माझ्यावर विश्वास ठेवा. मला या नेकलेसबद्दल काहीच माहीत नाही. पण कोणीच तिचं ऐकायला तयार नव्हतं. कियारा मात्र मनातल्या मनात हसत होती. तिचा सर्वात धोकादायक डाव यशस्वी झाला होता. सायलीवर आता फक्त अपमानाचा नाही तर चोरीचा आरोप लागला होता आणि याच आरोपामुळे तिच्या आयुष्यातील सर्वात मोठं वादळ येणार होतं. देशमुख बंगल्यात एकच गोंधळ उडाला होता. कियाराचा महागडा हिऱ्याचा नेकलेस सायलीच्या कपाटात सापडल्यापासून सर्वांच्या नजरा तिच्याकडे संशयाने पाहत होत्या. सायली रडत होती, पण तिच्या अश्रूंवर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. मी चोरी केली नाही, ती पुन्हा पुन्हा म्हणत होती.
पण माधवी देशमुख संतापाने थरथरत होत्या. सायली, पुरावा तुझ्या कपाटात सापडला आहे. अजून काय सिद्ध करायचं आहे? आई, कोणीतरी मला मुद्दाम अडकवत आहे. कियाराने लगेच नाटक सुरू केलं. आंटी, राहू द्या. कदाचित सायलीला तो नेकलेस आवडला असेल. चूक तर माणसाकडूनच होते. सायलीने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. कियारा, तू असं कसं बोलू शकतेस? मी काहीच केलं नाही. कियारा खोटे अश्रू ढाळत म्हणाली. सायली, मला तुझ्याशी भांडायचं नाही, पण सत्य बदलत नाही. तेवढ्यात आर्यन जोरात ओरडला. बस, पुरे झालं. संपूर्ण हॉल शांत झाला. आर्यनने सायलीकडे रागाने पाहिलं. तू माझा विश्वास तोडला आहेस. सायलीच्या डोळ्यात अश्रू आले. आर्यन, तुम्हीही माझ्यावर विश्वास ठेवत नाही? पुरावा माझ्या डोळ्यासमोर आहे. त्या शब्दांनी सायलीच्या हृदयावर जणू कोणीतरी घाव घातला. तिला वाटलं होतं की जग तिच्या विरुद्ध गेलं तरी तिचा नवरा तिच्यासोबत उभा राहील, पण आज तोही तिच्या विरुद्ध उभा होता. तेवढ्यात विक्रम देशमुख पुढे आले. थांबा. सर्वजण त्यांच्याकडे पाहू लागले. सायलीवर आरोप करण्यापूर्वी पूर्ण चौकशी झाली पाहिजे. माधवी म्हणाल्या, पुरावा मिळाल्यानंतर अजून कसली चौकशी? विक्रम शांतपणे म्हणाले, कधी कधी दिसतं तेच सत्य नसतं. कियाराच्या चेहऱ्यावर क्षणभर भीती उमटली, पण तिने लगेच स्वतःला सावरलं. दरम्यान सायली तिच्या खोलीत जाऊन कोसळली. तिने कपाट उघडलं आणि पुन्हा पुन्हा विचार करू लागली. हा नेकलेस माझ्या कपाटात आला तरी कसा? तिला अचानक काही दिवसांपूर्वीची एक घटना आठवली. कियारा एकदा तिच्या खोलीत एकटीच आली होती. त्यावेळी सायली काही मिनिटांसाठी खाली गेली होती. नाही नाही, हे शक्य आहे का? ती स्वतःशीच पुटपुटली. पण तिच्याकडे कोणताही पुरावा नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी आर्यन ऑफिसला निघाला. सायलीने शेवटचा प्रयत्न केला. आर्यन, एकदा माझ्या डोळ्यात बघून सांगा, तुम्हाला खरंच वाटतं मी चोरी करू शकते? आर्यन काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. त्याच्या मनात कुठेतरी शंका निर्माण झाली होती, पण अहंकार आणि राग जास्त मोठा होता. मला काय वाटतं याने काही फरक पडत नाही. पुरावे महत्त्वाचे असतात. इतकं बोलून तो निघून गेला. सायलीच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. पण यावेळी तिच्या मनात काहीतरी वेगळं घडत होतं. ती रडत होती, पण तुटत नव्हती. उलट तिच्या मनात एक आग पेटत होती. मी निर्दोष आहे. एक दिवस हे सत्य सर्वांसमोर येईल आणि त्या दिवशी माझ्यावर आरोप करणाऱ्या प्रत्येकाला पश्चाताप होईल. दुसरीकडे कियारा तिच्या खोलीत बसून आनंद साजरा करत होती, पण तिला माहीत नव्हतं की तिच्या या कटाचा एक छोटासा साक्षीदार होता. घरातील जुना नोकर राघव. त्याने त्या दिवशी कियाराला सायलीच्या खोलीत शिरताना पाहिलं होतं. आतापर्यंत तो शांत होता, पण सत्य किती दिवस लपणार होतं? आणि राघवने तोंड उघडलं तर कियाराचं संपूर्ण षडयंत्र एका क्षणात उघड होणार होतं. देशमुख बंगल्यातील वातावरण दिवसेंदिवस तणावपूर्ण होत चाललं होतं. चोरीच्या आरोपानंतर सायली पूर्णपणे एकटी पडली होती. घरातील नोकरसुद्धा आता तिच्याकडे संशयाने पाहू लागले होते. सायलीच्या मनाला सर्वात जास्त वेदना याच गोष्टीची होत होती की ज्या घराला तिने आपलं मानलं त्याच घरात आज तिच्यावर विश्वास ठेवणारा कोणीच नव्हता. फक्त एक व्यक्ती तिच्या बाजूने उभा होता, विक्रम देशमुख. त्या दिवशी सायली देवघरात बसून शांतपणे प्रार्थना करत होती. देवा, मी काही चुकीचं केलं नसेल तर मला न्याय मिळू दे. तेवढ्यात राघव काका तिथे आले. राघव काका गेली 20 वर्ष देशमुख कुटुंबात काम करत होते. प्रामाणिक आणि विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती. ते थोडे घाबरलेले दिसत होते. सायलीताई, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. सायलीने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं. हो राघव काका, बोला. राघव काका काही क्षण आजूबाजूला पाहत राहिले आणि हळू आवाजात म्हणाले, त्या नेकलेसच्या दिवशी मी कोणाला तरी तुमच्या खोलीत जाताना पाहिलं होतं. सायलीचा श्वास थांबला. कोण? राघव थोडे घाबरले. कियारा मॅडम. सायली स्तब्ध झाली. तिला आधीपासूनच संशय होता, पण आता तो संशय अधिकच बळकट झाला होता. काका, तुम्ही हे सर्वांसमोर सांगू शकता का? राघव चिंतेत पडले. मी सांगू शकतो, पण माझ्याकडे पुरावा नाही आणि कियारा मॅडम खूप प्रभावशाली आहेत.
सायलीचा चेहरा पुन्हा उतरला. सत्य जवळ असूनही ते सिद्ध करणं कठीण होतं. दरम्यान कियाराला राघव आणि सायलीच्या भेटीची माहिती मिळाली. तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. म्हणजे त्या म्हाताऱ्याने काहीतरी पाहिलं आहे. तिने लगेच नवीन डाव आखला. त्या रात्री तिने राघवला भेटण्यासाठी बोलावलं. राघव काका, तुमच्या मुलाच्या शिक्षणासाठी पैसे हवेत ना? राघव आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागले. कियाराने टेबलावर पैशांनी भरलेली बॅग ठेवली. हे पैसे घ्या, पण एक अट आहे. कुठली अट? सायलीबद्दल तुम्ही जे पाहिलं ते कोणालाही सांगायचं नाही. राघव संतापले. माझं तोंड पैशांनी बंद होणार नाही. कियारा हसली. मग तुमची नोकरी जाऊ शकते. राघव शांत झाले. कियाराच्या धमकीमुळे ते चिंतेत पडले. दुसऱ्या दिवशी सकाळी विक्रम देशमुखांनी सर्वांना हॉलमध्ये बोलावलं. या प्रकरणाचा निकाल लागलाच पाहिजे. सायलीच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला. कदाचित आज सत्य बाहेर येईल. विक्रम म्हणाले, राघव, तुला काही सांगायचं आहे का? संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली. राघवच्या कपाळावर घाम आला. त्यांनी सायलीकडे पाहिलं, नंतर कियाराकडे. कियाराच्या नजरेत स्पष्ट धमकी होती. काही क्षणांनी राघव खाली मान घालून म्हणाले, नाही साहेब, मी काहीच पाहिलं नाही. सायलीला मोठा धक्का बसला. तिची शेवटची आशा देखील संपली होती. कियाराच्या चेहऱ्यावर विजयी हास्य उमटलं. माधवी लगेच म्हणाल्या, आता तरी स्पष्ट झालं, सायलीच दोषी आहे. आर्यननेही काहीच विरोध केला नाही. सायलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण त्या क्षणी तिच्या मनात एक वेगळाच निर्धार जन्माला आला. आज माझ्यावर कोणी विश्वास ठेवत नाही, पण एक दिवस मी अशी उंची गाठेन की हेच लोक माझ्याकडे पाहून अभिमान आणि पश्चाताप दोन्ही अनुभवतील. तिला अजून माहीत नव्हतं की तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का अजून बाकी होता. कारण कियारा आता असा कट रचणार होती ज्यामुळे सायलीचं संपूर्ण आयुष्य बदलून जाणार होतं. देशमुख बंगल्यातील वातावरण आता पूर्णपणे बदललं होतं. चोरीच्या आरोपानंतर सायलीला घरात परकी असल्यासारखं वाटू लागलं होतं. माधवी देशमुख तिच्याशी नीट बोलत नव्हता. नोकर तिच्याकडे संशयाने पाहत होते आणि आर्यन तर तिच्यापासून दूरच राहू लागला होता. सायली रोज स्वतःला समजावत होती, सत्य कितीही लपवलं तरी एक दिवस समोर येतच. पण प्रत्येक दिवस तिच्यासाठी नव्या अपमानाची भेट घेऊन येत होता. त्या दिवशी सकाळी सायली बागेत बसून पुस्तक वाचत होती. स्वतःला सुधारण्याचा तिचा प्रयत्न अजूनही सुरू होता. तेवढ्यात तिच्या आईचा फोन आला. कशी आहेस बाळा? आईचा आवाज ऐकताच सायलीच्या डोळ्यात पाणी आलं. पण तिने स्वतःला सावरलं. मी ठीक आहे आई, खरं सांग. सायली काही क्षण शांत राहिली. तिला आईला सगळं सांगावंसं वाटत होतं, पण तिच्या आईवडिलांना काळजी वाटू नये म्हणून तिने मनातील दुःख लपवलं. मी खूप आनंदात आहे. फोन ठेवताच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. दूर उभे असलेले विक्रम देशमुख हे सगळं पाहत होते. त्यांना सायलीची अवस्था पाहून वाईट वाटत होतं. दुसरीकडे कियारा अजून एका नव्या कटाची तयारी करत होती. तिला आता फक्त सायलीचा अपमान करायचा नव्हता, तर तिला कायमची या घरातून बाहेर काढायचं होतं. त्या संध्याकाळी कियारा मुद्दाम आर्यनच्या केबिनमध्ये गेली. तिने रडण्याचं नाटक सुरू केलं. आर्यन, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. काय झालं? मला वाटतं सायली अजूनही माझ्यावर राग धरून आहे. आर्यन चकित झाला. म्हणजे? आज तिने मला धमकी दिली. आर्यनच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. धमकी? हो. ती म्हणाली की माझ्यामुळे तिचं आयुष्य खराब झालं आहे आणि ती मला कधीच माफ करणार नाही. खोटं बोलताना कियाराच्या चेहऱ्यावर दुःखाचे भाव होते. आर्यनचा राग पुन्हा वाढू लागला. सायली असं बोलू शकते यावर माझा विश्वास बसत नाही. कियारा मनातल्या मनात हसली. याचाच फायदा घ्यायचा आहे. 2 दिवसांनी देशमुख कुटुंबात एक महत्त्वाची व्यावसायिक मीटिंग आयोजित करण्यात आली. देशातील मोठे गुंतवणूकदार येणार होते. त्या मीटिंगसाठी काही महत्त्वाची कागदपत्र तयार ठेवण्यात आली होती. रात्री उशिरा कियाराने गुपचूप त्या फाईल्स गायब केल्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण घरात गोंधळ उडाला. महत्त्वाची फाईल कुठे गेली? आर्यन संतापून ओरडला. सर्वजण शोध घेऊ लागले. काही वेळाने एका नोकराला
ती फाईल सायलीच्या खोलीत सापडली. सायलीला तर काहीच समजत नव्हतं. ही फाईल माझ्या खोलीत कशी आली? माधवी संतापल्या. आता काय नवीन कारण देणार आहेस? आई, मी खरंच काही केलं नाही. आर्यनचा संयम संपला होता. पहिल्यांदा नेकलेस, आता कंपनीची फाईल. सायलीच्या डोळ्यात अश्रू आले. तुम्हाला माझ्यावर अजिबात विश्वास नाही का? आर्यन कठोर आवाजात म्हणाला. विश्वास कमवावा लागतो सायली. हे शब्द तिच्या हृदयात बाणासारखे घुसले. ती काही बोलू शकली नाही. कियारा मात्र मनातल्या मनात आनंदाने हसत होती. तिचा डाव पुन्हा यशस्वी झाला होता. पण तिला माहीत नव्हतं की यावेळी तिची एक छोटीशी चूक तिच्यावरच उलटणार होती. कारण बंगल्यात नुकतेच नवीन CCTV कॅमेरे बसवण्यात आले होते आणि त्या कॅमेऱ्यांमध्ये काहीतरी असं कैद झालं होतं ज्यामुळे लवकरच सगळं सत्य समोर येणार होतं. कथा इथपर्यंत आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद.